नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही सर्वे? मजेत ना? आज आपण बनवूया एकदम भन्नाट आणि जोरदार लागणारी ही रेसिपी बनणार आहे वाचलेल्या चपातीने आपण ही रेसिपी बनवूया. तर ही खूपच टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट लागते खायला. तर तुम्ही याला नक्कीच ट्राय करा आणि बघा आपण बनवायला स्टार्ट करूया. तर इथे मी घेतलेल्या आहे 2 चपात्या, जे रात्रीच्या वाचलेल्या चपात्या आहे. म्हणजे झालं काय, माझ्या मुलीला खूप जोरात भूक लागली रात्री, अर्ध्या रात्री खूप जोरात भूक लागली आणि तिने म्हटलं की मम्मी मला काहीतरी खायला दे गं, नाहीतर काहीतरी बनव, मला खूपच जोरात भूक लागली आहे. तर मी विचार केला इतक्या रात्री मी काहीतरी बनवू. तर किचनमध्ये बघितलं तर फक्त 2 पोळ्या वाचलेल्या होत्या, बाकी काहीच नव्हतं. तर मला विचारायला चला ह्या चपातीनेच काहीतरी आपण बनवूया नवीन म्हणून. तर मी काय केलं, चपातीला छान मस्त रोल करून त्याच्या बारीक बारीक असे तुकडे करून टाकले आणि बघा छान मस्तपैकी तुकडे बनवून तयार केले मी. आणि आता मग फ्रीजमध्ये बघितलं काय आहे म्हणून, तर फ्रीजमध्ये मला 2 अंडे मिळाले. तर मी ते पण काढले बाहेर आणि त्यालासुद्धा आम्ही फोडले आणि फोडून मी त्याचं काहीतरी बनवते म्हणून, चपाती आणि अंड्याचं काहीतरी बनवते म्हणून विचार केला मनामध्ये. आणि त्याला फोडून छान मस्त त्याला आपण फेटून घेऊया चला. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मुलांना जर भूक लागते तर ते ते बिलकुल राहत नाही आणि काही ना काही खायची जिद्द करतात. आणि सगळ्यांना माहीत आहे की मुलांना काय पसंत आहे, काय काय नाही. तर ते आईशिवाय कुणाला माहीत पण नाही होत की त्यांच्या मनात काय खायचं आहे म्हणून. तर मी अशीच रेसिपी थोडासा बघत आहे की मुलांना काय पसंत होते बा म्हणून, त्यांच्या पसंतीमुळे. तर मी याच्यामध्ये टाकलेले आहे काही बेसिक मसाले, जे डेली मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, अजून आपलं जिरा पावडर आणि धनिया पावडर, हे सगळे मसाले टाकले. आता याच्यामध्ये मी हे पूर्ण पोळीचे जे तुकडे बनवून ठेवले होते ते पूर्ण याच्यामध्ये टाकून आपल्याला याला छान मस्त मिळवून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे छान मस्त याच्यावर कोटिंग व्हायला पाहिजे असे मी ह्याला छान मस्त मिळवून घेते. आणि छान मस्त मिळून झाल्यानंतर आपण दुसरा काम करूया. तर इथे मी घेतलेले आहे 1 शिमला मिरची, 1 टमाटर, अजून 1 कांदा. तर 1 शिमला मिरचीमधून मी अर्धा शिमला मिरची घेतलेली आहे. त्याला आपण छान मस्त बारीक बारीक कट करायची आहे. म्हणजे जितकी बारीक होईल तितकी मस्त बारीक कट करायची आहे. तुमच्या घरी जर जवळ जर गाजर वगैरे असेल तर ते सुद्धा टाकू शकता, गाजर मटर वगैरे ते सुद्धा टाकू शकता. आता एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे आणि त्यानंतर जे आपण व्हेजिटेबल्स काढलेले आहे पूर्ण, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर या प्रकारे मी कांदा, अजून शिमला मिरची वगैरे सगळं ॲड केलं आहे. त्याच्यानंतर मी टमाटर पण ॲड करते आहे याच्यामध्ये आणि याला आपल्याला परतायचं आहे. जास्त वेळ नाही परतायचं आहे, थोडंसंच परतायचं आहे, खूप जास्त शिजवायचं नाही आहे. तर मी टमाटर पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला थोडा तिखट, मीठ, हळद पण याच्यामध्ये बेसिक मसाले याच्यामध्ये टाकायचे थोडे थोडे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडे मसाले याच्यातसुद्धा ॲड करायचे आहे ना. हे बघा परतून झालेलं आहे छान मस्त. आता आपल्याला जो आपण मिश्रण बनवून ठेवलेला होता पोळ्यांचा, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि बघा या प्रकारे आपण याच्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकलेलं आहे. आता याला बिलकुल हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे. खूप म्हणजे जास्त हे करायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे. आणि इतकं परतायचं आहे की ते पूर्ण मस्त मोकळं व्हायला पाहिजे, छान मस्त भरभरीत व्हायला पाहिजे असं मिश्रण तयार करायचं आपल्याला. आणि तुमच्याकडे जर हिरवा सांबार वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी इथे मॅगी मसाला ॲड केलेला आहे आणि मॅगी मसाला टाकल्यानंतर पुन्हा याला छान मस्त परतायचं आहे आणि परतून छान मस्त याला मोकळं करून करायचं आहे. आणि बघा छानपैकी तयार झालेला आहे आमचा हा. तर ह्या चपातीचा आपण बनवलेला आहे पास्ता. तर हा चपातीचा पास्ता तुम्हाला कसा आवडला ना? आणि आहे ना खूपच छान मस्त भन्नाट रेसिपी. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आहे? चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा की माझी ही चपातीवाली रेसिपी म्हणजे वाचलेल्या पोळ्यांची रेसिपी कशी वाटली म्हणून तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा.
तशाच नवीन नवीन रेसिपी करता आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ करता. आणि जर तुम्हाला अशीच नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा.